नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सण म्हटला की पुरणपोळी आलीच. पुरणपोळीचा स्वयंपाक कटाच्या आमटीशिवाय अपूर्णच आहे. आज झणझणीत अप्रतिम चवीची कटाची आमटी चला पाहूया. त्यासाठी 2 पळी तेल घेतलं. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडून फुलल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा पण जिरे टाकलेले आहेत. मोहरी जिरे छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये 20 वर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. चेचून घेतलेल्या 20 वर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसणाचा पण कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतलं बरं का. आणि एक खास वाटण आमटीसाठी बनवलेलं आहे. अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं, थोडंसं कोथिंबीर, हे सर्व आपण मिक्सरला थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण टाकून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बरं का. तेल सुटल्यानंतर बघा ह्या वाटणाला त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकलेली आहे आणि 1.5 चमचा आपण घाटी मसाला टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट टाकून द्या. बघा हा मसाला आपण अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. हा मसाला खूप छान आमटीला एकच नंबर, कठाच्या आमटीला एकच नंबर चव लागते. मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित परतला जाईल. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहे. अप्रतिम चवीची कटाची आमटी लागते. 2 ते 3 मिनिटं छान प्रकारे हा मसाला आपण परतून घेतलेला आहे. मसाल्यावरती कसलं भारी वरती तेल सुटलं की मसाला छानरित्या व्यवस्थित परतलेला आहे असं समजायचं बरं का. तुम्ही पाहू शकताय मसाल्यावरती तेल सुटलेलं आहे. आपण इथे डाळ शिजवून घेतलेली पुरणपोळीसाठी ते येळण आहे. ते येळण आपण ह्या आता मसाल्यामध्ये टाकणार आहे. झणझणीत अप्रतिम चवीची बघा कटाची आमटी इथे आपली बनवून तयार होते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही कटाची आमटीची रेसिपी आहे बरं का. बघा इथं जे येळण होतं ना ते सुद्धा मी अशा पद्धतीने टाकून दिलेलं आहे. थोडीशी डाळ पण टाकायची बरं का, म्हणजे कशी आमटी खाताना मस्त अशी छान लागते अशा पद्धतीने. आणि कटाची आमटी मी जास्तच बनवलेली आहे. जरा शिळी झाली कटाची आमटी मस्त अशी खायला लागते बरं का. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे आणि कटाच्या आमटीला छानशी अशी उकळी काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटं आपण उकळी काढून घ्यायची. खूपच छान कटाची आमटी लागते. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि कठाची आमटी बरोबर आहे ना मस्त अशी तुम्ही भात भाकरी कशाबरोबर सुद्धा खाता. पुरणपोळी बरोबर तर आपण खातोच, पण शिळी झाल्यावरती कटाची आमटी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता बरं का. वरून अशी कोथिंबीर सुद्धा टाकून दिली. तयार झालेली आहे मस्त झणझणीत अप्रतिम चवीची कटाची आमटी. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा. बघा इथं भातावरती मी कठाची आमटी ओतून देते. कसली भारी मस्त अशी आमटीला तर्री आलेली आहे आणि अप्रतिम चवीला लागते. एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा. धन्यवाद.